पप्या इंद्या अगं खूप पाऊस आहे ग. बक्की रे लयच पाऊस आहे. बरं ऐक ना, एक विचारायचं होतं. त्या दिवशी तू आणि गोपाळ जंगलात अडकला होतात, काय काय झालं ग? कितीदा सांगू रे पप्या, काही झालं नव्हतं बघ. शिरपूरला गेले होते मी कीर्तनाला, तिथं उशीर झाला, शेवटची बस निघून गेली, मला रिक्षा पण नाही मिळाली. मग गोप्याने मला मदत केली आणि गाडी आडरानातच घातली. गाडी बंद पडली. 9-10 किलोमीटर लांब गेला, त्याने ते ऑइल आणलं, मग कुठे जाऊन गाडी सुरू झाली रे. मग काय थेट घरीच आलो. याच्या पलीकडे काही झालेलं नाहीये. अगं म्हणजे काहीच झालं नाही की? नाही म्हणजे मला खात्री आहे की आपल्या फंट्या गँग मध्ये कोणीच काही चुकणार नाही, आणि तू तर मेन आहेस, तू तर कधी चुकत नाहीस. पण मग हे अशी लोक अफवा करतात ना, तर टाळकं सरकतं बघ. एकेकाला ना चांगलं बदलून काढा वाटतं. पप्या कुणाला बदलणार आहेस? अगं सगळ्यांना, जे जे अशी अफवा पसरवतायत ना त्यांना. कसं आहे, विरोध करायची ताकद नसेल ना तर लोक बाईला बदनाम करतात, कारण सोपं आहे ना ते. सोड जाऊ दे. अगं सोड नाही, तू एकदा नीट आठव काय काय घडलं ते. म्हणजे एखादा तरी पुरावा मिळेल ज्याने तुझ्यावरच्या या सगळ्या अफवा धुतल्या जातील. पुराव्यांचा विचार ना तेच करतात ज्यांच्या मनात पाप असतं. नसते पुरावे असे उकरून काढायचे आणि त्याचे घोडे नाचवायचे. मला सांग, एक बाई काही अडचणींमुळे एक रात्र राहिली बाहेर, तर कोणतं आभाळ कोसळलं रे? माणसं राहत नाहीत का? पप्या, ह्या सगळ्या परीक्षा एका बाईलाच का द्याव्या लागतात माहिती का? कारण ती परीक्षा द्यायची ताकद ना फक्त बाईतच असते. पोरं जाम घाबरतात पुरुष अग्नीला, देऊच शकत नाहीत त्या अग्नी परीक्षा. त्याला वाटतं मोहितरावला की मी घाबरेल, अग्नीत जळून भस्म होईल, पण नाही, माझा विठुराय माझ्या पाठीशी. मी इंद्रायणी, ही अग्नी परीक्षा तर पार करणारच. अगं मला खात्री आहे या सगळ्याची, पण त्या मोहितरावाची ना लायकी नाहीये बघ. तू एकदा विचार कर. हे बघ, इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करायला हवा. एखादा पुरावा दिला तर हा सगळा मॅटर संपून जाईल. बघ, काही मदत लागली तर सांग. इंद्या अगं पाऊस आहे, नाही तर तुला डबल सीट सोडला असता. पण पुढे जाऊन जर रिक्षा मिळाली तर पाठवतो. दमनी जा बघ घरी. तू पण जपून जा. येतो. शुद्ध मूर्खपणा आहे हा. कुठल्या काळात जगतोय आपण? कुठल्या काळात जगतोय? अग्निपरीक्षा कुणाची? तर इंदूची. कशासाठी आणि का? कोण घेणार आहे ती? आणि हे सगळं का चाललंय? तर आधुक्षजनी ही निवडणूक लढू नये म्हणून, किंवा लढली तर तो हरावा म्हणून, आणि गोपाळनी ही निवडणूक जिंकावी म्हणून. आणि गोपाळ ही निवडणूक कशी जिंकणार? तर या मोहितरावांच्या कारस्थानाच्या जोरावर. या सगळ्यामध्ये आपल्या इंदूचा बळी चाललाय. बाईपणाचे भोग येतो हे. शेवटी बाईलाच आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागतं. आणि हा समाजही बघा ना कसा आहे. स्त्रीला आदिमायेचं रूप मानेल, तिची पूजा करेल, नवरात्र अगदी उत्सवात साजरा करेल, पण तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करेल. अगदी बरोबर बोलतेस तू. काय बोलतायत ग ही सगळी लोक? अगं विरजनापुरती सुद्धा लाज शिल्लक नाही या लोकांच्या मनात. शकू, या निवडणुकांमुळे आपल्या घरामध्ये हा जो कलह निर्माण झालाय ना, सहन होत नाही मला आता. काकी काढा. आयो मायो, मी चुकीच्या वेळी आले का? तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? अगं असं काही नाहीये. ये देतो काढाय. तोंड
कडू पडलं असेल ना? हो, पण मना इतकं नाही. म्हणजे काही नाही, सोड. मी शिरा करून आणू का? अगं नाही नाही, नको नको, मला खरंच नको इंदू काही. बरं ठीक आहे, काही लागलं तर सांगा, मी बचत गटाचं काम करून घेते. हा, इंदू, ये इकडे बस. तुझ्यात इतकी ताकद कुठून येते ग? तुम्हा दोघांकडून. इंदू, तुला कसली अग्निपरीक्षा देण्याची गरज नाहीये. महाराज, हे तुम्ही म्हणताय? हो, मी म्हणतोय. तुझ्यासारख्या मुलीला कुणासमोर काहीही सिद्ध करण्याची कसली गरज नाहीये. साक्षात सीतामाईला जे चुकलं नाही ते मला चुकणार आहे का महाराज? हे आव्हान मी स्वीकारले, आता मागे हटणार नाही महाराज. आलिया भोगासी असावे सादर. मी तुम्हा दोघांसाठी शिरा आणते. हा. इंदू खरी आहे ना, म्हणूनच तिनं हे आव्हान स्वीकारलंय. इंदूनं स्वीकारायचं असेल ते स्वीकारू देत, पण आता यावर मी माझ्या पद्धतीनं तोडगा काढणार. डॉक्टर, दिसत नाही का मी पेशंट तपासतोय? तुमची वेळीपर्यंत थांबा ना बाहेर. अधोक्षज, काय रे, काय झालं? मावशी बरी आहे ना? हो बरी आहे. मग काही नाही, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. तुझ्यासारखा रिकामा नाही रे मी, काम आहेत मला. बाहेर थांब, मी आलो. अधोक्षज, थांब इकडेच. याच्यावर तुम्हाला औषधं लिहून दिली आहेत. बाहेर त्या कमल सिस्टर आहेत, त्या तुम्हाला सगळं समजावून सांगतील आणि त्यांना म्हणा आतमध्ये कोणाला पाठवू नका. या. बोला. अधोक्षज अंताजी दिग्रसकर, सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार, तेही त्यांच्या मोठ्या भावाविरुद्ध. बोलू का मी? म्हणजे काय, त्याच करता आलायस ना? बोल बोल. गोपाळ दादा, तू आणि इंदू शिरपूरवरून येताना पावसात अडकलात तर गाडीतलं ऑइल संपलं होतं, त्याचं काय? तर त्याच्याबद्दल ना गावात खूप चर्चा होत आहेत. मग आता काय, तुला माझा संशय वगैरे येतोय का? नाही नाही, हाजी बात नाही. इंदूवर माझा पूर्ण विश्वास आहे. गुड. मग त्या सगळ्या चर्चांकडे दुर्लक्ष कर. नाही होते ना ते. मग काय करणार? जे बोलतात त्यांची तोंड दाबणार, त्यांना हाणणार, मारणार, करणार काय? अरे नाही गोपाळ दादा, ते करायची काही गरजच नाहीये. तुला फक्त एवढंच करायचंय की गावातल्या सगळ्या लोकांसमोर सांगायचंय की हे असं काही नाहीये तुम्ही जे समजताय ते. अरे मुळात जी गोष्ट खोटी आहे ती खोटी आहे हे सांगण्यासाठी एनर्जी वेस्ट करण्यात काय पॉइंट आहे? आणि समजा मी येऊन 50 लोकांना सांगितलं, त्यांना ते पटलं, उरलेल्या गावाचं काय करणार तू? का प्रत्येक वेळेला तू मला रिक्वेस्ट केल्यावर मी लोकांसमोर हीच स्टेप वाजवत बसायची? गोपाळ दादा, एकदम माझ्यासाठी तरी. मी बोलणार नाही. असं कसं बोलणार नाही?
मग काय इंदूची गावभर बदनामी होऊ द्यायची? अरे तिने हे प्रकरण वाढवायलाच नव्हतं पाहिजे. दुर्लक्ष करायचं सोडून हवा देत बसली. इंदूने जे केलंय ते योग्यच केलंय. योग्य आहे ते. गुड. मग तिला म्हणाव निस्तर आता तुझं तूच जे आहे ते. पण आता असं कसं काय बोलू शकतोस तू? इंदू तुझी पण लहानपणापासूनची मैत्रीण आहे ना. अरे तिची चूक असताना तिला काय भोगावं लागतंय बघतोय ना तू. तू पण तिची मदत कर ना थोडी. बोल ना काहीतरी. ते बाबा मी सांगितलं ना तुला, जी गोष्ट खोटी आहे ती खोटीच आहे हे सांगण्याचा वेळ कशाला वाया घालवायचा. आणि माझ्याकडे तो वेळच नाहीये. बाहेर पेशंट्स खोळंबलेत माझे. गोपाळ दादा खूप बदललास रे तू. काय करणार बाबा, सृष्टीचा नियमच आहे ना तो. परिस्थिती भाग पाडते माणसाला बदलायला. आणि त्यामध्ये तुझ्यासारखे लोक सुद्धा आले बर का. त्यामुळे मी लोकांना सांगायला येणार नाही. नको येऊस. माझी बायको सक्षम आहे. तिचा आत्मसन्मान सांभाळायला. आणि मी तर आहेच तिच्या सोबत. अगं सकाळी फडतरे वहिनी विचारत होत्या पूजेला येत आहे का म्हणून. पण मीच म्हटलं नको. काय माझी तब्येत नाही बरोबर. कशाला उगाच कोणाला त्रास. काकू अगं असं नको बोलूस. काही नाही झालंय तुला आणि काही होणार पण. आणि मला हक्काने सांगायचं ना नारायणी चल लवकर उशीर होतोय म्हणून. आईकडनं काही शिकली नाहीस का तू? गप ग. आईबद्दल असं बोलू नये. मी न बोलण्याने काही बदलणार आहे का? पर ते जाऊ दे. इंदू कुठे? हो. इंदू ए इंदू. ओ ताई. अगं चल लवकर उशीर होतोय. हो तुम्ही दोघी होता का पुढे? माझं जरा आवरायचं राहिले. मी येते ना पटकन येते. बरं पण येशील ना लवकर? येते राहायला पण घेऊन येते. बरं ये लवकर. इंदू मामी चल पटकन. पोराया आले थांब. मोबाईल मध्ये पाहून पाहून डोळे फुटतील. डोकं कमी होईल. माहिती मला थोडा वेळच खेळतोय तेवढ्याने काही होत नाही. जरा मैदानी खेळ खेळावेत. शरीर सुदृढ होतं. डोकं चांगलं चालतं माहिती मला. तसं पण मी इकडे वाट बघतोय. कुणाची? इंदू मामीची. कशाला? कशाला विचारू नकोस. आम्ही देवीच्या पूजेला चाललो आहोत. देवीची राया. अरे तिथं स्पर्धा होत्या. बक्षीस मिळणार आहेत. इथं काय करतोयस तू? अरे बाबू ज्युनियर विंजे सरकार तर हे विसरलेच होते. मग त्याचीच तर आठवण करून दिली. जा आता लवकर आणि सगळी बक्षीस घेऊन ये रे. तो कोणता गेम आहे? राया चल. राया राया. आय माय वाट बघून गेला वाटतं. मी पण जाते. सांगून जायची पद्धत नाही का घरात? मोठे बाई सांगणारच होते देवीच्या पूजेसाठी जाते. एकीकडे देवीचं दर्शन घ्यायचं आणि दुसरीकडे पाप करायचं. पाप पाप काय कळलं? तुझ्याविषयी आणि त्या गोपाळविषयी लोक काय काय बोलतात तुझ्या कानावरती आलंच असत. मोठ्या बाई बोललेली प्रत्येक गोष्ट खरीच असते का? खरं आणि खोट. पण त्यात बदनामी तर सगळ्यांचीच होते ना. या सगळ्या दिग्रसकरांची बदनामी झालीये. आता तू त्याला हवा द्यायला बाहेर जाऊ नकोस.
म्हणजे यापुढे तू सार्वजनिक ठिकाणी जायचं नाहीस. काय तू जर बाहेर गेलीस उगाच चर्चा होईल. मोठ्या बाई म्हणून काय आपण असं आपण बी पण म्हणू नकोस बरं का. आणि त्यात सगळ्यांना घेऊ नको. आणि मला तर नकोच नको. दिग्रसकर लोक आबरूला जपणार आहेत. जो बून से जाती है हौद से नहीं आती. मोठ्या बाई मी काही केलेलं नाहीये. नाही मग सिद्ध करून दाखव. मोठ्या बाई पण आणि जोवर तुझं निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत बाहेर जायचं नाही. हो पण मोठ्या बाई मी आधी अग्नी परीक्षा मग देवाची पूजा. इंद्रायणी, 9 दिवसात मी वेगवेगळ्या दैत्यांशी युद्ध करते. प्रत्येक युद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर झालेला विजय असतो. चांगल्याचं रक्षण, वाईटाचं निर्दालन हाच माझा निश्चय असतो. मी लढते तसंच प्रत्येक स्त्रीला लढावं लागेल. तुला सुद्धा या 9 दिवसात तुझ्या भोवताली असणाऱ्या दुष्ट शक्तीशी, प्रवृत्तीशी लढावंच लागेल. याचा अर्थ देवी आई माझी परीक्षा घेणार. पण माझा विश्वास आहे या परीक्षेत तूच माझी पूर्ण तयारी करून देशील. मी पण मनोभावे ही परीक्षा देईल. कदाचित तुझं दर्शन न मिळणं हीच माझी पहिली परीक्षा असेल. अरे वा, आजचा दिवस चांगला जाणार तर. मी भेटले म्हणून नाही, कामाचा माणूस दिसलं म्हणून. बाय द वे, कसं चालू आहे तुमचं सोशल मीडिया प्रमोशन? अमेझिंग. व्यंकट महाराजांचा मुलगा म्हणून तुझ्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे लोकांमध्ये. का? व्यंकट महाराजांचा मुलगा म्हणूनच का? एक चांगला डॉक्टर म्हणून माझी काहीतरी इमेज असेलच ना लोकांसमोर. हो, ऑफकोर्स आहे. पण वडिलांचं नाव शेवटी उपयोगी येतच ना. आणि काय हरकत आहे? त्या अधोक्षजला दिग्रसकर कुटुंबाचं जे काही वलय त्याचा फायदा मिळू शकतो, तर तुला तर मिळूच शकतो ना. मी आयुष्यात कधी बाप कमाई वापरली नाही, त्यामुळे कुटुंबाचं वलय वगैरे वापरण्याचा काही संबंधच येत नाही. आणि मुळातच लोकांना एक साधा मोबाईल विक्या आणि एक प्रसिद्ध डॉक्टर यातला फरक कळत असेल ना. एक्सपेक्टेड तर तेच आहे. गोपाळ, आय हॅव एन आयडिया. हे सगळं समोरासमोर जर झालं तर त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त येईल. आय मीन अधोक्षज आणि तुझ्यात एक डिबेट ठेवली तर, म्हणजे लोकांनाही कळेल ना की कोणाला निवडून द्यायचंय ते. उत्तम आयडिया आहे. तिथल्या तिथे फैसला होईल आणि लोकांना हे कळेल की मीच योग्य आहे. हे आपण नक्की करूया. श्रीकला, तू फारच मेहनत घेतेस माझ्यासाठी. बर, मला उशीर होतोय, मी येतो.
बाय. बाय. तुझ्यासाठी नाही रे डॉक्टर, हे मी माझ्यासाठी करते. अधोक्षजची हार म्हणजे त्या इंद्रायणीची हार. झाली बाई एकदाची भाजी भरून. इंदू, आज खूप दिवसांनी व्यंकू काका कीर्तन सेवा करणार आहेत. काय व्यंकू महाराज कीर्तन करताय? हो, अगं मंदिराबाहेर बोर्ड लागलाय. तू त्यांना कीर्तन सेवेत मदत करणार आहे की नाही? आणि काय ग, काल मला आणि शकू काकूला देवीच्या दर्शनाला पुढे पाठवलंस आणि स्वतः गायब. असं का गेलंस तू? हा, सांग तरी का केलंस असं?